तुम्हाला वाटतं आयुष्यमान कार्ड म्हणजे 5 लाख रुपये फ्री मिळतात किंवा कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकतो. जर तुम्हाला असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, आज आपण आयुष्यमान कार्डबद्दलचे 5 असे मोठे गैरसमज पाहणार आहोत जे बहुतेक लोकांना माहिती नाहीत आणि यामुळे बहुतेक लोकांची फसवणूकसुद्धा होत आहे. मग चला तर मित्रांनो, सुरू करूया आपण आपल्या व्हिडिओला. सगळ्यात पहिला आणि सर्वात मोठा गैरसमज, आयुष्यमान कार्ड आहे म्हणजे सरकार तुम्हाला 5 लाख रुपये हातात देणार. पण मित्रांनो, हे पूर्णपणे चुकीचे आहे. रियालिटी काय आहे? हा 5 लाख रुपयांचा अमाऊंट तुम्हाला कॅश मिळत नाही. हा फक्त हॉस्पिटल ट्रीटमेंटसाठी इन्शुरन्स कव्हरेज असतो. म्हणजे काय? जर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं तर त्या ट्रीटमेंटचा खर्च आयुष्यमान स्कीम कव्हर करते. त्यामुळे हे पैसे तुमच्या हातात येत नाहीत, तो थेट हॉस्पिटलला दिला जातो. जर एखादा एजंट किंवा कोणी व्यक्ती तुम्हाला येऊन सांगत असेल की आयुष्यमान कार्डवरून तुम्हाला 5 लाख रुपये हातात मिळतात, तर त्यापासून सावधान व्हा. कारण की हे पैसे तुम्हाला कधीही हातात मिळत नाही, ते डायरेक्टली हॉस्पिटलमध्येच दिला जातो. दुसरा मोठा गैरसमज म्हणजे हा कार्ड कोणत्याही हॉस्पिटलमध्ये चालतो. पण खरं काय आहे? आयुष्यमान कार्ड फक्त एम्पॅनल्ड हॉस्पिटलमध्येच चालतो. म्हणजे सरकारने ज्या हॉस्पिटलला ॲप्रूव्ह केलं आहे त्या ठिकाणी तुम्ही हा कार्ड वापरू शकता. जर तुम्ही रँडम प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलात तर तिथे हा कार्ड चालेलच असं नाही. तिसरा गैरसमज म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्यावर लगेच ट्रीटमेंट सुरू होतो. पण ॲक्च्युअल काय होतं? तुमचं आयुष्यमान कार्ड व्हेरीफाय केलं जातं, डॉक्युमेंट्स चेक होतात आणि मग ॲप्रुव्हल मिळाल्यावरच ट्रीटमेंट सुरू होते. त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो, हे लक्षात ठेवा. आता इथे बरेच लोक चूक करतात. ते हॉस्पिटलमध्ये जातात आणि म्हणतात माझ्याकडे आयुष्यमान कार्ड आहे, लगेच ट्रीटमेंट सुरू करा. पण प्रोसेस असं काम करत नाही. हॉस्पिटलमध्ये आधी तुमचा डेटा सिस्टममध्ये चेक करते. तुमचं नाव स्कीममध्ये आहे का ते व्हेरीफाय केलं जातं. मग त्या ट्रीटमेंटसाठी ॲप्रुव्हल रिक्वेस्ट पाठवली जाते आणि हे ॲप्रुव्हल येईपर्यंत थोडा वेळ लागू शकतो. काही वेळा 1-2 तास लागू शकतात आणि काही केसमध्ये जास्त वेळही लागू शकतो. त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही, हा नॉर्मल प्रोसेस आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर एमर्जन्सी केस असेल तर काही हॉस्पिटल आधी ट्रीटमेंट सुरू करतात आणि नंतर ॲप्रुव्हल प्रोसेस कंप्लीट करतात. पण हे हॉस्पिटलवर डिपेंड असतं. म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यावर थोडा पेशन्सली ठेवा, स्टाफला कोऑपरेट करा आणि कंप्लीट डॉक्युमेंट्स द्या, म्हणजे तुमचं काम लवकर होईल. चौथा गैरसमज, कोणताही आजार असो आयुष्यमान कार्ड चालतो. पण खरं काय आहे? या स्कीममध्ये स्पेसिफिक डिसीजेस आणि पॅकेजेस कव्हर केले आहेत. म्हणजे काही ट्रीटमेंट कव्हर्ड असतात आणि काही नाही. त्यामुळे आधी चेक करणं खूप गरजेचं आहे. आता इथेच सगळ्यात जास्त कन्फ्युजन होतं. लोकांना वाटतं कोणताही आजार असो आयुष्यमान कार्ड आहे म्हणजे सगळंच फ्री. पण असं अजिबात नाही. या स्कीममध्ये आधीच काही फिक्स पॅकेजेस ठरवलेले असतात. म्हणजे कोणता आजार कवर आहे, कोणता ट्रीटमेंट कवर आहे आणि किती अमाऊंटपर्यंत कवर आहे, हे सगळं आधीच डिसाईड केलेलं असतं. उदाहरणं म्हणजे काही सर्जरी, ऑपरेशन्स, सिरियस डिसीजेस कवर असतात. पण काही छोटी ट्रीटमेंट, OPD मेडिसिन्स हे कवर नसतात. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाऊन सरप्राईज व्हायची गरज नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पॅकेजेस अवेलेबल नसतात. काही हॉस्पिटल फक्त स्पेसिफिक ट्रीटमेंटसाठीच आयुष्यमान कार्ड ॲक्सेप्ट करतात. म्हणून काय करायचं? हॉस्पिटलमध्ये जाण्याआधी चेक करा, तुमचा आजार कवर आहे का ते व्हेरीफाय करा आणि त्या हॉस्पिटलमध्ये ती फॅसिलिटी आहे का ते कन्फर्म करा. नाहीतर वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाऊ शकतात. लक्षात ठेवा, आयुष्यमान कार्ड म्हणजे सगळं फ्री नाही, तर स्पेसिफिक ट्रीटमेंटसाठीच सपोर्ट आहे. पाचवा आणि शेवटचा गैरसमज, आयुष्यमान कार्ड प्रत्येकाला मिळतो.
पण रियालिटी काय आहे? यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. ज्यांचं नाव गव्हर्मेंट लिस्टमध्ये आहे त्यांनाच हा कार्ड मिळतो. त्यामुळे सगळ्यांना ऑटोमॅटिकली मिळत नाही. मित्रांनो, आयुष्यमान कार्ड खूप मोठी आणि उपयोगी योजना आहे. पण चुकीची माहिती असल्यामुळे लोक कन्फ्यूज होतात किंवा कधीकधी फसवले जातात. म्हणून नेहमी आधी माहिती घ्या, मगच कोणताही काम करा. मित्रांनो, मी रोज सायबर कॅफेमध्ये लोकांना मदत करत असतो आणि मला दिसलं की लोकांना या गोष्टी माहिती नसतात. म्हणून मी हे व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाही योग्य माहिती मिळेल.